हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही अमेझिंग असाल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन ब्लॉगर अनन्या. जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका, विच इज ॲब्सोल्युटली फ्री. तुम्ही ह्याच्यानंतरचे छान छान व्हिडिओज चेक करू शकतात. नोटिफिकेशन येईल तुम्हाला वेन एव्हर आय पोस्ट अ न्यू व्हिडिओ. सो डू दॅट राईट अवेज अँड लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज छोटूसा व्लॉग. मार्गशीर्ष मधला गुरुवार आणि हा आहे दुसरा गुरुवार. मी गुरुवारचे मार्गशीर्षाचे व्रत मागच्या वर्षापासून स्टार्ट केलेत आणि खूप छान असं वाटतं आणि व्रत करायला पण खूप माझी मनोभावी इच्छा होती. त्यामुळे मी आता हे दरवर्षीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर यावर्षी पण पहिला गुरुवार माझा थोडासा बिझी गेला होता, ते मी नंतर सांगेन तुम्हाला डिटेल. तर आजचा आहे नेक्स्ट गुरुवार, सेकंड गुरुवार, आणि मी देवीला कसं सजवले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मी पूजा कशी करते ते मी शेअर करणार आहे. ही माझी पद्धत आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते आणि कोणीही आपल्या चालीरीतीनुसार पद्धत करू शकतं. पण आमच्याकडे पद्धतच नव्हती आणि दिस इज वॉट आय हॅव स्टार्टेड, म्हणजे पूजन वगैरे या देवीचं करणं. नाही तर माझ्या सासरी मी कोणालाही पूजताना पाहिलं नव्हतं. माझ्या माहेरी कोणीही पूजायचं नाही मार्गशीर्षचे गुरुवार. मी भरपूर ऐकायची पण मलाही त्यातलं काही माहीत नव्हतं. त्यामुळे हळूहळू व्हिडिओज यूट्यूबचे मोस्टली बघून, म्हणजे कुठूनही वाचन वगैरे करून मला ह्याची माहिती मिळाली नाही आहे. मोस्टली यूट्यूब व्हिडिओज आणि माझ्या आजूबाजूच्या ज्या बायका करायच्या त्यांचं बघून मी या सगळ्या गोष्टी करायला लागली आणि माझ्या मनात पण त्या गोष्टीसाठी आवड निर्माण झाली. सो आय हॅव स्टार्टेड दॅट. त्यामुळे माझ्याकडे कुठलीही जुनी पद्धत वगैरे अशी काही नाही आहे. आपण जी करू मनोभावे तीच पद्धत. मला असं वाटलं की ही मी तुमच्याशी शेअर करू. प्रत्येक गुरुवारचा व्लॉग कदाचित करणार नाही, पण लेट्स सी. या गुरुवारचा व्लॉग तर केलेला आहे आणि तुम्हाला मागच्या गुरुवारची जी माझी पूजा होती तेव्हाचा पण देवीचा फोटो मी या क्लिप नंतर टाकीन आणि मग तुम्हाला आजच्या देवीचा फोटो किंवा आजच्या देवीचा डेकोरेशन कसं मी केलं ते तुम्हाला दाखवीन. सो हे दर गुरुवारी मी प्रयत्न करीन की इन्स्टावर, इफ यू आर नॉट फॉलोईंग मी, इन्स्टाची लिंक मी खालती तुम्हाला देईन किंवा माझं इन्स्टा अकाउंटचं हँडलचं नाव मी खालती फ्लॅश करीन. मला इन्स्टावर फॉलो करा. मी इन्स्टावर अपडेट टाकत राहते. मागच्या वेळीच्या पण देवीच्या पूजेचे मी अपडेट टाकलेत. इनफॅक्ट मी भरपूर गोष्टींचे अपडेट्स इन्स्टावर रेग्युलर टाकते, त्यामुळे यू कॅन चेक आउट दॅट. आणि मे बी नेक्स्ट पूजेचा जर मी ब्लॉग केला नाही तर मी त्याची अपडेट किंवा फोटो देवीचा सुंदर सजवलेला त्याच्यावर नक्की पब्लिश करीन. जास्त टाइम वेस्ट न करता आपण पूजेची मांडणी आणि पूजा आणि माझी सुंदर अशी महालक्ष्मी सजवलेली बघूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिले ही आहे माझी सुंदर अशी बेसिक रांगोळी. हे छाप काढलेत आणि इथे नॉर्मल स्वस्तिक आणि देवाऱ्याची रांगोळी, इथे नॉर्मल स्वस्तिक काढलेत आणि कॉम्बिनेशन आज ग्रीन आणि रेड आहे. तुम्हाला मे बी याच्यामध्ये ऑरेंज वाटत असेल पण ते रेड आहे. आणि ही आहे आपली देवीची सुंदर अशी पूजा. दिवा थोडा जास्त झाला आहे, शेवटी संपताना पूर्ण वाती जळून जातात, त्यामुळे सगळ्यात पहिले देवाचं पूजन केलं होतं. आणि त्यानंतर आपण अशी कलशावर देवी बसवली होती. 5 विड्याची पानं मागे लावलेली आहेत मी. आणि हा मुखवटा आहे, हा मी मागच्या वर्षीच आणला होता आणि तिथपासून मी हा मुखवटा यूज करते मार्गशीर्षमधल्या लक्ष्मीच्या देवीच्या पूजेसाठी किंवा कुठल्याही, आता इव्हन दिवाळीच्या पण लक्ष्मीच्या पूजेसाठी मी हाच मुखवटा यूज करते. आणि ही सुंदर अशी साडी मी दरवर्षी विकत घेते. वेगवेगळे कलर घेतले होते. यावर्षी मी नवीन अजून डिझाईनवाल्या साड्या घेतल्यात. कलर ऑलमोस्ट मी बेसिकच ब्ल्यू ग्रीन वगैरे असे घेतलेत, पण हे सगळं साडीचं पॅटर्न वेगळं. तर यावर्षी पण ही नवीन साडी मी घेतलेली, नेसवली आहे. नेसवली म्हणजे इथे मागे प्रॉपर बांधायला असतं, जे मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपर अशा निर्या केलेलं वस्त्र मिळतं तेच आहे हे. आणि वरती हे ओढणीसारखं येतं त्याच्याबरोबर. तर आपण पहिले इथे फोटोपासून स्टार्ट करू. हा वैभवलक्ष्मीचा फोटो आहे. मी युजली फ्रायडेचं जेव्हा वैभवलक्ष्मीचं व्रत करायची तेव्हा हा फोटो मी मांडायची, त्यामुळे मी हा फोटो इथे मांडला आहे. आणि लक्ष्मीचंच रूप आहे. आणि इथे श्रीयंत्र आहे मागे, तुम्ही बघू शकता. श्रीयंत्र हे लक्ष्मीच्या पूजेत अवश्य तुम्हाला मिळालं तर घ्यावं. आणि त्यानंतर इथे फुलं वगैरे वाहून, गंध अक्षता वगैरे लावून मी फ्रेमची पूजा करून घेतली आहे. त्यानंतर हा जो कलश आहे ज्याच्यावर मी मांडणी केली आहे प्रॉपर, तो कलश पण मी ह्यावर्षी नवीन आणला आहे. मागच्या वर्षीचा कलश किंवा माझं नेहमीचं जे कलश आहे ते छोट्या साईजमध्ये आहे, पण हे कलश मोठ्या साईजमध्ये आहे थोडंसं, कारण हा जो मुखवटा आहे हा फार जास्त जड आहे
आणि छोट्या कलशांमध्ये तो ॲडजस्ट होत नाही, कलश कलंडायची भीती वाटते, त्यामुळे यावर्षी मी नवीन कलश घेतला आहे. तर सुंदर असा मुखवटा आहे. मी त्याला हळदीने थोडंसं कपाळाला देवीच्या मळवट भरल्यासारखं केलं आहे आणि इथे लाल कुंकू लावलेलं आहे. देवीला टिकली पण मी कधी कधी लावायची पहिले, पण ह्या वर्षीपासून मी असं हळदीचा मळवट आणि असं लाल कुंकू आणि अक्षता लावून असं मी करायला लागले. पण हे पण खूप सुंदर असं दिसतं. तुम्ही कोल्हापूरच्या देवीचं बघितलं तर मळवट पण भरलेलं असतं. तर दागिने घातलेले आहेत मी, हे कानातले, ही सुंदर अशी नथ, आणि हा जो मुखवटा आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की याला होल्स आहेत प्रॉपर, त्यामुळे तुम्ही कानातले घालू शकता. प्रेसच्या गोष्टी घ्यायची गरज नाही किंवा स्टिकिंगवाल्या गोष्टी घ्यायची गरज नाही. नथ पण मी प्रॉपर तार अडकवून घातलेली आहे. आणि ही सगळी ज्वेलरी तुमच्या घरात कुठलीही ज्वेलरी असली तरी तुम्ही यूज करू शकता. काही ज्वेलरी आणि सगळा सेटअप ठेवायचा म्हटलं तर आपण एवढं कलेक्शन ठेवत नाही जेवढं आपलं स्वतःचं कलेक्शन असतं. त्यामुळे जर तुमच्याकडे एखादी नवीन गोष्ट असेल तर तुम्ही या देवीच्यावर पहिले घालून मग तुम्ही स्वतः यूज करू शकता. मी असंच करते. आता हा नेकलेस माझा नवीन आहे, मी अजून घातलेला नाही आहे, तर म्हणून मी ह्या गुरुवारी हा नेकलेस देवीला घातलेला आहे आणि मग आता ह्याच्यानंतर मी वापरणार. मंगळसूत्र तर प्रत्येक वेळी देवीला घालायलाच हवं. आणि हा छोटा हार पण मी घातला आहे, कारण इथे खूप गॅप दिसत होती मला, त्यामुळे इकडे एक छोटा हार मी घातलेला आहे ग्रीन. आणि पुढे थोडीशी फुलं मांडलेली आहेत मी पूजेनंतर. आणि इकडे वेणी जी देवीसाठी खूप इम्पॉर्टंट असते किंवा देवीला आवडते अशी वेणी मी आणलेली आहे, तुम्हाला मार्केटमध्ये तर इझिली मिळून जाईल. आणि या हिरव्या बांगड्या मी देवीच्या काढलेल्या आहेत. ऑल्सो हा जो वरचं तुम्ही पार्ट बघताय हे यावर्षी मी हाताने डायमंड्स लावून सजवलेला आहे. दरवर्षी मी मुकुट घालते, पण यावर्षी विचार केला की मुकुट वेडावाकडा हलतो, कधी बसतो बसत नाही, त्यापेक्षा असं काहीतरी केलं तर छान दिसेल. आणि ते खरंच खूप छान दिसतंय. बघा जवळून मी हे सगळं फेविबॉन्ड लावून चिटकवलं आहे बसून. आणि आजचा जो गुरुवार आहे तो सेकंड गुरुवार आहे. मी पहिल्या गुरुवारी व्हिडिओ नाही करू शकले कारण खूप जास्त बिझी होते. खंडोबाचं नवरात्री पण चालू होती आणि खंडोबाची पण माझ्याकडे पूजा मांडली होती, जसं मी व्हिडिओ केलेला आहे. विड्याचं पान मी देवीच्या नावाने काढले. भरपूर लोक 5 पानं 6 पानं 7 म्हणजे जोड्या पानांच्या जशा असतात असे काढतात वेगळ्या वेगळ्या. मला खरंच त्याच्या मागचं हेतू समजत नाही, म्हणजे मला नाही माहिती आहे. पण माझ्या हिशोबाने आपण ज्या देवीचं पूजा मांडतो त्या देवीच्या नावाने एक विडा काढायचा असतो. आणि बाकी कसे कोणाच्या नावाने विडे काढायचे असतात तर मी तुम्हाला पुढे सांगेन. पण मी महालक्ष्मीच्या नावाने विडा काढला इकडे. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, आपण सवाष्णीला किंवा देवीच्या पूजेला आपण असा सगळा जो सेट असतो, बांगड्या, मंगळसूत्र, हळकुंड, खारीक, बदाम, धागा, हे आपण असं देवीच्या पूजेला वापरतो. त्यामुळे हे मी ठेवलेलं आहे. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे. आणि इथे एक फळ पण देवीपुढे केलं आहे. तुम्ही कुठलंही फळ वापरू शकता किंवा 5 फळंही वापरू शकता, ठेवू शकता. मी एकच फळ ठेवलं आहे. मागच्या वेळी मी 1 डझन केळी ठेवली होती, तर तसं तुम्ही काही तुमच्या पॉसिबिलिटीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. देवी खूप काही जास्त मागत नाही. तर इथे आहे श्री महालक्ष्मी महात्म्याचं पुस्तक. हे व्रतकथेचं पुस्तक आहे आणि हे खूप महत्त्वाचं असतं गुरुवारच्या व्रतांसाठी. तुम्ही याला नवीन कॉपी नाही घेतली तरी चालेल. ही माझी मागच्या वर्षीचीच कॉपी आहे, ती मी वापरते. आणि ही व्रतकथा जी आहे ती दर गुरुवारी शक्य असेल तर वाचावी. आणि युजली आपण देवीची पूजा केल्यावर आरती वगैरे तर करतोच, त्यात आरती पण दिलेली आहे आणि व्रतकथा पण दिली आहे. जर तुम्हाला 5 गुरुवार शक्य नाही झालं तर कमसे कम कुठल्या तरी एका गुरुवारी तरी ही व्रतकथा नक्की वाचा. आपला दिवा शांत झाला आहे. अशा प्रकारे मी पूजा माझी मांडलेली आहे आणि मस्त अशी देवी सजवली. आय होप तुम्हाला पण नक्कीच आवडली असेल. तर माझी आरती अजून व्हायची, मी स्तोत्र वगैरे सगळी वाचून घेतलेली आहेत. जर तुम्ही सकाळी पूजा मांडली तर 2 टाईम आरती करू शकता. नैवेद्य आहे तो संध्याकाळी दाखवणार, कारण मी सकाळचा उपवास करते त्यामुळे जेवण युजली बनवतच नाही. मी फक्त फळ, दूध, पाणी यावरच असते. आणि संध्याकाळी जेव्हा मी उपवास सोडीन बिना कांदा लसणाचं मी जेवण बनवते आणि ते मी देवीला प्रसाद म्हणून दाखवते. तर अशी आहे सुंदर पूजा आहे. अगरबत्ती लावलेली आहे मी आणि असं चौरंगावर मी लाल वस्त्रावर पूजा मांडली. बाय द वे या कलशाच्या खालती तांदूळाची रास आहे,
मी सांगायचे विसरले, थोडेसे तांदूळ आपण मुठभर ठेवून त्या ह्याच्यावर कलश ठेवू शकतो. आणि पाटाच्या खालती पण जेव्हा तुम्ही पूजेला सुरुवात करता तेव्हा थोडंसं हळद कुंकू आणि अक्षता ठेवून तुम्ही पाट मांडू शकता किंवा चौरंग मांडू शकता. माझा चौरंग आहे, हा माझ्या बाय द वे लग्नातला आहे, माझ्या आईने दिला, त्यामुळे व्हेरी स्पेशल. तर विड्याचं पानाचं तुम्हाला सांगत होते अर्धवट मगाशी सांगितलं होतं. ज्या देवीची किंवा ज्या देवाची पूजा असते त्याच्या नावाने एक विडा, जोडी पानाचा आणि सुपारी, पैसा, अक्षता असं तुम्ही विडा काढू शकता. आणि त्याच्या उपर तुमच्या जर देव्हाऱ्यात माझ्यासारखी कुलदेवी असेल, आता माझी कुलदेवी इकडे तुळजाभवानी, मी तिच्या नावाने विडा काढते. आणि गणपती बाप्पा, आता गणपती बाप्पाचं पूजन तुम्ही ह्या पूजेत पण इथे कोपऱ्याला करू शकता किंवा जर तुमच्या देव्हारा अगदी शेजारीच असेल तर तिथेच तुम्ही गणपतीचं पूजन करू शकता. मी इथेच गणपतीचं पूजन करून घेतलं आहे आणि गणपतीच्या नावाने विडा काढला आहे. इथे आमचे कुलदेव खंडोबा महाराज पण आहेत, पण मी आज त्यांच्या नावाने विडा नाही काढला कारण माझ्याकडे एक पान कमी होतं. पण मी नेक्स्ट टाईम त्यांच्या नावाने पण विडा काढणार. तर तुम्ही तसं कुलदेव जर तुमच्या देवारात असतील तर त्यांच्या नावाने विडा काढू शकता आणि एक गणपती बाप्पाच्या नावाने. त्यामुळे असे 3 जोड्या देवाऱ्यामधल्या आणि एक देवाची, अशा 4 जोड्या. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं असेल तर आता माझ्याकडे स्वामी समर्थ आहेत, स्वामी समर्थच्या नावाने पण तुम्ही विडा काढू शकता. मी कधी कधी काढते जेव्हा माझ्याकडे अवेलेबल असेल. जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी आपण नाही आहे म्हटल्यावर एवढं त्याचं हे करण्याची गरज नाही आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी वापरून आपण कशी पूजा करू शकतो. पूजा करण्याचं आणि मनोभावे पूजा करण्याचं महत्त्व आहे. त्यामुळे दिस इज वॉट माय मार्गशीर्ष गुरुवार लुक्स लाईक. हे आहे मी. सो पूजा कशी वाटली मला नक्की सांगा. हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते आहे, तुम्हाला हा नक्की आवडेल. संध्याकाळी आता मी तुम्हाला याच्यानंतरचा पार्ट दाखवेन. दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी शॉर्ट ब्लॉग. स्टेट येऊन याच व्हिडिओमध्ये राहा. थोडासा पार्ट अजून संध्याकाळचा बाकी आहे. आरती वगैरे पण आपण घेणार आहे संध्याकाळी, तेव्हाच मी मे बी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून्ड आणि बघत राहा आपलं संध्याकाळची पूजा आणि नैवेद्य. तर संध्याकाळ झालेली आहे, आरती झालेली आहे, सगळं झालं आहे, पूजा वगैरे एव्हरीथिंग इज डन. जेवण बनवायला घेतलं आहे. मी थोडा लेट झाला कारण तुम्ही आय थिंक व्हिडिओ क्लिपमध्ये बघितलं थोडंसं माझे नेबर माझ्याकडे आले होते. आम्ही गप्पा वगैरे मारल्या भरपूर कारण आज काही जास्त जेवणाचा व्याप नव्हता. एकदम थोडंसं जेवण आणि पटकन होणारं सारखं होतं. सो मी भरपूर वेळ गप्पा मारल्या आणि फायनली 8:30ला मी जेवण बनवायला घेतलं आहे आणि ऑलमोस्ट 9:30 वाजत आले आणि माझं जेवण रेडी आहे. फक्त पुऱ्या बनवायच्या बाकी आहेत. सो वॉट्स इन माय मेन्यू आय एम गोइंग टू टेल यू. तर इथे आहे आपलं पुऱ्यांचं पीठ. मी आज मैद्याच्या पुऱ्या केल्यात, काहीतरी वेगळं. आणि इथे आहे आपली भाजी विदाऊट कांदा लसूण आणि काहीच जास्त घातले नाही आहे. जस्ट मसाले आणि थोडंसं क्रीम यूज केलं आहे मी, त्यामुळे थोडा थिकनेस आला आहे. दिस इज आलू मटर ग्रीन पीसची भाजी आहे. आणि इथे आपली पिवळी खिचडी बनते आहे. बेसिक राईस करण्यापेक्षा मी खिचडी बनवली आहे. जस्ट जिरं तुपाचा आणि मिरचीचा तडका आहे. आणि गोडमध्ये आपण इथे बनवतो आहे शिरा विच इज ऑल्सो डन. केळं टाकून मी शिरा बनवला, त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बघू शकता केळ्याचे पार्टिकल्स आहेत. सो दिस इज द डिनर. मी जेवून आणि पुऱ्या पटापट करून घेऊया बिकॉज जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. 9:30 झालेत अँड वी आर लेट.
तर हे होतं मी देवी पुढे नैवेद्याचं ठेवलेला ताट आहे. सो सॉरी मी विसरले. आणि बाय द वे आज गाजर हलवा आला आहे नेबर्सकडून, कारण त्या पण पूजा मांडतात. अँड ऑल्सो वी हॅव पालक पनीर हिअर. आणि या माझ्या पुऱ्या आहेत आणि घावन पण आलेत त्यांच्याकडून. आणि ऋत्वीचं हे ताट आहे. ऋत्विज इज हॅव्हिंग फूड. कसं झालं ऋत्विज जेवण? थँक्यू. सो या, सो गाइस दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर. सो सी विथ माय नेक्स्ट व्लॉग व्हेरी सून. टिल देन टेक केअर. बाय. गुड नाईट.